गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. ट्रेन विरुद्ध बस. बाबा ऑफिस मधून जरा उशिरा येतात आणि थकून सोफ्यावरती बसतात. ओहो, आज तर मी खूपच जास्त थकलोय आणि माझ्याकडे एक बातमी आहे तुमच्यासाठी. ते काय बाबा? मुलांनो, या वीकेंडला आपण गावी फिरायला जाऊया. मला तिकडे काही कामही आहे. गावाचं नाव ऐकताच गट्टू चिंकी खूप खुश होऊन जातात. गावाला ये! मग तर आपल्याला आत्ताच ट्रेनची तिकीटं बुक करायला हवीत. तुम्हाला माहिती आहे ना, तिकीट मिळणं किती अवघड असतं. हो, बरोबर आहे आईचं. काय? मी ते विचार केला होता, पण बसने जाणार आहोत. बसने आपण लवकरही पोहोचू. अहो, हे काय बोलताय तुम्ही? आपण बसने नाही, ट्रेनने जास्त लवकर पोहोचू. हो बाबा, आई बरोबर बोलतीये. ट्रेन तर आपल्याला बसपेक्षा लवकर पोहोचवते ना. नाही गट्टू, ट्रेन तर कितीतरी स्टेशन्सवर बराच वेळ थांबते. त्यापेक्षा लवकर तर आपण बसने पोहोचू. हा, बरोबर बोलली चिंकी. बस जास्त बेटर आहे. नाही, माझ्या आणि गट्टूच्या मते तर ट्रेन जास्त चांगली आहे. तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचते आणि तो म्हणतो, माझ्याकडे तर एक कमाल कल्पना आहे. मी आणि आई ट्रेनने जातो आणि तुम्ही आणि चिंकी बसने या, आणि मग आपल्याला कळेल की ट्रेन आधी पोहोचेल का बस. आयडिया एवढी वाईट नाही बरं. काय चिंकी? एकदम बरोबर बाबा. आई आणि गट्टूला तर आपण चुटकीवर हरवू. ते तर वीकेंडलाच कळेल चिंकी. पाहता पाहता वीकेंड येतो आणि आई बाबा गट्टू चिंकी गावी जायला रेडी होते. बाबा, आई आणि गट्टू तर तयार होऊन निघण्याच्या तयारीत आहे. आपण आता का नाही निघत आहोत? असं झालं तर उशीर होईल आपल्याला. अगं चिंकी, त्यांना जाऊ दे. तसंही स्टेशनला लवकर पोहोचायचं असतं. आणि बघ तू, मला वाटतंय त्यांची ट्रेन लेटही होईल. पण बाबा, आपल्यालाही लवकर निघायला हवं ना. तेवढ्यात गट्टू आणि आई आपल्या बॅग्स घेऊन जाऊ लागतात. बाय बाय चिंकी, आता आपण गावीच भेटूया. पण तुला तर तिकडे पोहोचायला अजून बराच वेळ लागणार आहे, कारण तुम्ही तर अजून घरीच बसलाय. एवढं बोलून गट्टू आणि आई दोघे स्टेशनला जायला निघून जातात आणि चिंकी बाबांना म्हणते, बाबा, आता चला ना, आपल्याला त्यांच्या आधी पोहोचायचंय, नाहीतर आपण बेट ठरणार. चिंकी, तू काळजी करू नकोस. आपण अगोदरच विनर्स आहोत. मी बस स्टॉपला जायला कॅब बुक केली. ती येतच असेल आता. थोड्याच वेळामध्ये कॅब येते आणि बाबा आणि चिंकी बस स्टॉपला येऊन बसमध्ये बसतात. बघितलं चिंकी, आईची ट्रेन तर अजून स्टेशनवर पोहोचली नाही आणि आपण बसमध्ये बसलोही. आता सांग, अगोदर कोण पोहोचणार? काय? पण बाबा, तुम्हाला आईच्या ट्रेनचं कसं माहिती? या ऑनलाईन ॲप्सच्या मदतीनं. अरे वा, म्हणजे आपण खरंच जिंकलोय. तिकडे गट्टू आणि आई ट्रेनची वाट पाहत होते. अगं आई, अजून ट्रेन यायला किती वेळ आहे? गट्टू, येतच असेल बघ. चल, तोपर्यंत आपण प्रवासासाठी चिप्स आणि बिस्किट्स घेऊया. ओके आई. हो गट्टू, बेट तर आपण तशीही जिंकणार आहे, पण प्रवास एन्जॉय करणंही तेवढंच गरजेचं आहे. ओके आई. आणि आपण ट्रेनमध्ये चहाही पिऊया, चिप्स खात, खूप मजा येईल. हो, आपण किती दिवसांनी ट्रेनने गावाला जाणार आहे. आपण छान छान दृश्यही बघणार आहे. आई आणि गट्टू खूप सारे स्नॅक्स खरेदी करतात आणि तेवढ्यात ट्रेनही येते. गट्टू, माझा हात पकड, आपल्याला लवकर ट्रेनमध्ये चढावं लागेल. ओके आई. गट्टू आई सोबत ट्रेनमध्ये चढतो आणि आपल्या सीटवरती बसतो. मला तर आत्तापासूनच खूप मजा येते आई. आता किती मस्त मस्त दृश्य दिसणार आहे आणि मला ट्रेनचा आवाज खूप आवडतो. बरोबर बोललास गट्टू, मलाही लहानपणापासून ट्रेनने प्रवास करायला खूप आवडतं. तिकडे चिंकी आणि बाबा बसने केव्हाच निघाले होते. दोघांनीही सनग्लासेस लावलेले होते आणि दोघेही खिडकीच्या बाहेर बघत होते. काय चिंकी, येते ना मजा? हो बाबा, खूप. चिंकी बेटा,
आता ही बस एका ढाब्यावरही थांबेल. तिथे आपण छान यमी खाऊयात. ढाब्यावरचं जेवण ये. पण आपण तिथे जास्त वेळ नाही थांबणार ना बाबा? अगं नाही चिंकी बेटा, बस फक्त अर्ध्या तासासाठीच थांबते. आणि तू चिंता कशाला करतेस? आणि गट्टू आणि आईची ट्रेन आत्ता कुठं स्टेशन मधून बाहेर पडलीये आणि आपण तर केवढे पुढे आलोय. मग ठीक आहे बाबा, आपण ढाब्यावर मस्त जेवण खाऊ, मजा करू. माझ्या तोंडाला तर आत्तापासूनच पाणी सुटलंय बाबा. चिंकी, मी तुझ्या आवडीचे पनीर पराठे मागवलेत आणि त्यासोबतच थंड थंड लस्सीही. अरे वा, मग तर मजाच येईल बाबा. पण तेवढ्यात तिथे बस ड्रायव्हर येतो आणि सगळ्यांना म्हणतो, तुम्ही सगळेजण ऐका, बस जरा खराब झालीये. तिला नीट करायला 1 तास जाईल. तुम्ही सगळे इथे बसून आराम करा. हे ऐकून चिंकी आणि बाबा टेन्शन मध्ये येतात. काय 1 तास? आता काय होईल बाबा? अगं तू चिंता करू नकोस चिंकी. जर बस 1 तासात नीट नाही झाली तरी सुद्धा चान्सेस असतील की आपण गट्टू आणि आईच्या अगोदर पोहोचू. बरं ठीक आहे बाबा. आय होप की हे लवकर निस्तरावं. आता बाबा आणि चिंकी टेन्शन मध्ये आले होते कारण त्यांची जिंकण्याचे चान्सेस कमी झाले होते. तर तिकडे दुसरीकडे गट्टू आणि आई ट्रेन मध्ये बसून मस्त चहाचा आनंद घेत होते. वा आई, इतकं मस्त वातावरण, गरम गरम चहा, ट्रेनचा आवाज आणि हे चिप्स, सगळं एकदम परफेक्ट आहे. हो गट्टू, आणि आपण पोहोचायलाच आलोय. मला पूर्ण खात्री आहे की आपण चिंकी आणि बाबांपेक्षा लवकर पोहोचणार आहे. हो आई, मलाही असंच वाटतंय, कारण आपली ट्रेन अजिबात लेट नाहीये आणि स्टेशनवर सुद्धा ती फक्त 2 मिनिटासाठी थांबते. हे घे गट्टू, हे चिप्स खा, खूप यम्मी आहेत. ओके आई. काही तास अजून प्रवास केल्यानंतर आई आणि गट्टू दोघेही गावी पोहोचतात आणि ते सरळ आजी आजोबांच्या घरी पोहोचतात. आजोबा, आजी, बघा आम्ही आलो. गट्टू आपल्या आजी आजोबांच्या गळ्यात पडतो. अरे माझं गोड बाळ, कसे आहात तुम्ही सगळे? मी मस्त आहे आजोबा, पण बाबा आणि चिंकी आले का? नाही गट्टू, तुम्ही बेट जिंकला आहात. बाबांनी आम्हाला फोन करून सांगितलं होतं की रस्त्यात त्यांची बस खराब झालीये आणि ती ठीक व्हायला 1.5 तास लागला. काय मग? चिंता करू नका, आता ते दोघही लवकरच पोहोचतील. तेवढ्यात बाबा आणि चिंकी मागून येतातच. दोघांनाही खूप दम लागला होता. ओ नो, बाबा, गट्टू आणि आई तर पोहोचले. अरे तुम्ही दोघं इतके धावलात का? कारण आम्ही बस स्टॉपहून इथपर्यंत धावत आलो. काय? पळत? पण का? कारण आम्ही गट्टू आणि आईच्या अगोदर पोहोचू. अजून काय? पण काहीच उपयोग नाही झाला बाबा, तरी सुद्धा आपण हरलो. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि गट्टू पटकन म्हणतो, आम्ही तर म्हटलंच होतं, ईस्ट और वेस्ट, ट्रेन इज द बेस्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.